नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। साई द्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने संत दासगणू नगरीत रंगला संगीतमय साई चरित्र कथेचा सोहळा। ज्याचा गुरु चांगला त्याचे जीवन समृद्ध होते। हबप समाधान महाराज शर्मा। आपल्याला संत महंतांची महान परंपरा लाभली असून त्यांच्या पदस्पर्शाने आपली भूमी पावन झाली आहे। त्यांच्या विचारांचे संप्रेषण कथा कीर्तनातून होत असते। हेच कार्य ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी श्री साईबाबांचा जीवनपट समाजापर्यंत पोहोचवून केले आहे। श्री साईबाबा यांनी शिर्डी येथे ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता लिंबाच्या झाडाखाली तप केले। त्याच्या जीवनात चांगला गुरु भेटतो त्याचे जीवन ज्याच्या जीवनात चांगला गुरु भेटतो त्याचे जीवन समृद्ध होत असते। देव आपल्या अंगात असतो, ज्याच्या अंगात देव येतो तो देव नसतो। आध्यात्मिकतेमुळे मानवी जीवन आनंदी व समरसतेने परिपूर्ण होते। श्री साईबाबांचे चरित्र समजून घेतल्यास आयुष्यात सकारात्मक बदल घडतो, असे प्रतिपादन हबप समाधान महाराज शर्मा यांनी केले। साई द्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने संत दासगणू नगरीत दुसऱ्या दिवशी समाधान महाराजांच्या अमृतवाणीतून रंगला संगीतमय साई कथेचा सोहळा। यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, आयोजक ॲडव्होकेट धनंजय जाधव, केदारीनाथ बाबा, तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, मनोज दुलम, रवींद्र बारसकर, शारदाताई ढवण, लोकावाजचे संपादक विठ्ठल लांडगे, राजूमामा जाधव, अशोक कानडे, डॉक्टर गोपाल बहुरूपी, डॉक्टर मुकुंद विधाते, डॉक्टर हर्षवर्धन तनवर, डॉक्टर मुग्धा तनवर, उद्योजक तेजस कतडे, सिद्धार्थ मोथियान, स्वप्नील होले, हेमंत चौधरी, प्रितेश सुरसे, रोहन सानप, चैतन्य जाधव, निनाद टिपुगडे, स्वप्नील दगडे, आदिनाथ जाधव, साहिल ओत्सवाल, पंकज कटारिया, अजय काळे, राजेंद्र राऊत, अनिल गर्जे आदी उपस्थित होते। या संगीतमय सोहळ्याला शेकडो भाविकांनी हजेरी लावली। संत दासगणू नगरीत सायंकाळी सुरू झालेला कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या साईराम साईराम घोषणाने दुमदुमून गेला। सोहळ्याच्या निमित्ताने समाधान महाराजांनी साई मार्ग फक्त उपासना नाही तर सेवा, करुणा आणि दया याचाही आहे असा संदेश दिला। त्यांनी समाजातील युवकांना व्यसनमुक्ती, शिक्षण आणि समाजसेवेच्या कार्यात पुढे येण्याचे आवाहन केले। कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक व भजन मंडळीचे सादरीकरण झाले। संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पसरले होते। भाविकांनी आरती, नामस्मरण व टाळ मृदंगाच्या गजरात सहभाग घेतला। बंधन लॉन येथे संत दासगणू नगरीत श्री साईबाबांचा जीवनपट समाधान महाराजांच्या अमृत वाणीतून उलगडत असून शेकडो भाविक श्रद्धेने श्रवण करत आहेत। सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असून परिसरात धार्मिक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। भाविक भक्त साईबाबांच्या जयघोषात तल्लीन झाले आहेत अशी भावना आयोजक ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी व्यक्त केली। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।